शिर्डी शहरात आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नामदार जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला शिर्डी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहात गर्दी केली। नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून सभास्थळापर्यंत काढलेल्या मोटरसायकल रॅलीने संपूर्ण शहराचा उत्साही माहोल निर्माण केला। जिल्ह्यात कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील मोटरसायकल रॅली या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरली। रॅलीच्या मार्गावर 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या। कार्यकर्त्यांनी फुलांची पुष्पवृष्टी करत आणि जयघोषाच्या गजरात स्वागत केलं। ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानींनी रॅलीचा मार्ग सुशोभित केला होता। शिर्डी रॅलीत पोहोचताच ग्रामस्थांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचं स्वागत जोरदार पुष्पवृष्टी करत केलंय। महिला भगिनींनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढत फुलांच्या वर्षावात औक्षण करत आदरपूर्वक स्वागत केलंय। महिलांनी असे सांगितले की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी परिसराचा विकास वेगानं झालाय। त्यांनी शेतकरी, महिला आणि युवकांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत। त्यांच्या या योगदानामुळे आज त्यांना समाजाकडून आदर मिळत आहे। सभेत नामदार जे.पी. नड्डा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास कामांना गौरव केला आणि महायुतीच्या उमेदवारांबद्दल समाजात विश्वास निर्माण झाल्याचं म्हटलंय। त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळाले। शिर्डी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे आणि आगामी काळात आणखीन विकासाच्या संधी निर्माण होतील असं त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केलंय। सभास्थळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोशपूर्ण वातावरण निर्माण केलं। महिलांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला विशेष रंगत आली। त्यांच्या उपस्थितीने आणि सहभागानं महायुतीच्या प्रचारामध्ये अभूतपूर्व ऊर्जा पाहायला मिळाली। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।